नमस्कार मित्रांनो, देशातील 90 कोटी रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। आता तुमच्याकडे पिवळे, केशरी किंवा पांढरे यापैकी कोणती एक रेशन कार्ड असेल तर या 3 रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत मोठे 10 लाभ आता सुरू करण्यात येणार आहेत। आपल्या देशामध्ये परत एकदा भाजपचे सरकार आल्याच्या खुशीने आता नवीन वर्षापासून हे 10 मोठे लाभ आता सुरू करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे, केशरी किंवा पांढरे यापैकी कोणती एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हे 10 मोठे लाभ आता मिळणार आहेत। यामध्ये काही रेशन कार्ड धारकांना महिन्याची पेन्शन म्हणून प्रत्येक महिन्याला आता 3000 रुपये दिले जाणार आहेत। तसेच यामधील काही रेशन कार्ड धारकांना गॅस पण मोफत आता दिला जाणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे 10 मोठे लाभ रेशन कार्ड धारकांना आता मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला हे 10 मोठे लाभ पाहिजे असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, आता यामध्ये प्रत्येक रेशन कार्डवर वेगवेगळे लाभ आता दिले जाणार आहेत। तुम्हाला तर माहितीच आहे, सर्वात गरीब कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड असते, त्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबात केशरी रेशन कार्ड असते आणि त्यांची चांगली परिस्थिती आहे तर त्यांचे रेशन कार्ड हे पांढरे असते, हे तुम्हाला माहितीच आहे। त्यामुळे सरकारने आता ठरवले आहे की सर्वांना सारखाच लाभ आता दिला जाणार नाही। तुम्हाला पांढरे रेशन कार्ड असेल तर वेगळा असेल, केशरी असेल तर वेगळा असेल किंवा तुमचे पिवळे रेशन कार्ड असेल, तुम्ही अत्यंत गरीब परिस्थिती असाल तर तुमच्यासाठी सर्वात जास्त लाभ या ठिकाणी मिळणार आहेत। बघा कोणकोणते लाभ असणार आहेत। यामध्ये सर्वात कमी लाभ पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी असणार आहे, त्यानंतर जास्त लाभ केशरी रेशन कार्ड धारकांना असणार आहे, तर सर्वात जास्त लाभ पिवळ्या रेशन कार्ड धारकांना असणार आहे। यामध्ये आता महिन्याला 3000 रुपये पण तुम्हाला आता दिले जाणार आहेत। अशा प्रकारचे मोठमोठे 10 लाभ आता असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जसे धान्य मोफत मिळते तशा प्रकारचे आता 10 मोठे लाभ तुम्हाला आता मोफत दिले जाणार आहेत। त्यामुळे याचा लाभ नक्की घ्या। तुमच्याकडे पिवळे, केशरी, पांढरे यापैकी कोणते एक रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे 10 मोठे लाभ आता मिळणार आहेत। बघा कोणते लाभ असणार आहेत। मित्रांनो, आता यामध्ये तुमची पात्रता देखील आता 2025 पासून चेक केली जाणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं तुमची पात्रतेवरून तुम्हाला हे 10 लाभ कोणकोणते द्यायचे हे ठरवले जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की अनेक कुटुंबाची परिस्थिती चांगली झाली आहे तरी पण ते केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड वापरत आहेत, तर त्यांना देखील यामध्ये सूचना असणार आहे। सर्वांची पात्रता आता योग्य आहे का ते पहिला चेक केले जाणार आहे, मगच तुम्हाला हा लाभ आता सुरू केला जाणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला आता 10 लाभ मोठे सुरू होणार आहेत। त्यामुळे 10 लाभ हे कोणते आहेत याचा फायदा नक्की घ्या। फक्त पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचे 10 लाभ आता सुरू करणार आहे। बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आपण आता ओळीने कोणत्या रेशन कार्डची कोणती पात्रता असणार आहे हे बघूया। त्यानंतर मग हे जे 10 लाभ आहेत ते रेशन कार्डवर सुरू केलेले 10 लाभ कोणते असणार आहेत ते आपण जाणून घेऊया। आता ते बघूया। त्यानंतर आता पहिल्यांदा बघा आपण काय बघायचं आहे। पहिल्यांदा आपण क्रमाक्रमाने 3 रेशन कार्डच्या पात्रता बघूया। पहिल्यांदा पांढऱ्या रेशन कार्डचं बघूया, त्यानंतर पिवळे, मग त्यानंतर केशरी रेशन कार्डची पात्रता बघूया। कारण का बघूया, कारण 2025 पासून तुमचे जे काय असेल ते पिवळे, केशरी, पांढरे या 3 रेशन कार्ड धारकांची पात्रता बघणार आहेत। मग पात्रता कोणती असणार आहेत बघूया, त्यानंतर तुम्हाला हे 10 लाभ मोठे कोणते असणार आहेत ते बघूया। बघा आता हे झालं की आता लगेच तुम्हाला हे पात्रता झालं की लगेच 3 रेशन कार्ड धारकांना मिळणारे 10 लाभ बघूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय मोठे 10 लाभ तुम्हाला आता मिळणार आहेत। बघा लक्ष देऊन बघा 10 लाभ कोणते मिळणार आहेत। बघा आता बघा पांढरे रेशन कार्डसाठी जी पात्रता आहे ती म्हणजे तुमच्याकडे एखादी 4 व्हीलर गाडी असेल। जर तुम्ही पांढरे रेशन कार्डसाठी पात्र आहात, तुमच्याकडे जर 4 व्हीलर गाडी असेल तर तुमच्याकडे आता पांढरे रेशन कार्ड असणार आहे, त्यासाठी तुम्ही पात्र आहात। याच्यामध्ये टॅक्सी वगळण्यात येते। बघा तुमच्या घरामध्ये जर टॅक्सी असेल बघा तर तुम्ही आता यामध्ये वगळण्यात येणार आहे। म्हणजे जे गरीब कुटुंबात असेल आणि भाडे करून जगत असेल तर त्यांना टॅक्सी माफ केली जाणार आहे। 4 व्हीलर गाडी असेल, टॅक्सी आणि ट्रॅक्टर सोडून, तर अशा लोकांसाठी आता पांढरे रेशन कार्ड असणार आहे। बघा तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड मिळणार नाही, तर तुम्हाला तुमची परिस्थिती चांगली आहे असं ग्राह्य धरलं जाईल, त्यामुळे तुम्हाला पांढरे रेशन कार्ड मिळणार आहे। बघा आता बघा या पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना जमीन 4 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते। सरासरी 10 एकरापेक्षा तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला पांढरे रेशन कार्ड त्या ठिकाणी दिले जाते।
त्याच्यापेक्षा कमी असेल तर केशरी आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असेल तर पिवळे रेशन कार्ड तुम्हाला दिले जाते। या पांढरे रेशन कार्डची मर्यादा, उत्पन्नाची मर्यादा म्हणजे 1 लाखांपेक्षा जास्त, मग तुमचं जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला आता हे पांढरे रेशन कार्ड दिलं जातं, तुम्हाला पण माहित आहे। मग यांची आता पात्रता जे काय असेल ते चेक केली जाणार आहे, तरच तुम्हाला हे 10 लाभ मोठे कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना कोणते लाभ द्यायचे ते आता सरकार ठरवणार आहे। तुमची पात्रता जे काय असेल ते चेक केली जाणार आहे। बघा, त्यानंतर तुमच्याकडे पिवळे जर रेशन कार्ड असेल तर पिवळे रेशन कार्ड धारकांना कोणता लाभ असणार आहे, कोणती पात्रता असणार आहे, अतिशय महत्त्वाचे 10 लाभ आता तुम्हाला मिळणार आहेत। बघा, तुम्हाला 10 लाभ सांगतो, त्याच्या आधी तुम्हाला हे केशरी आणि तुम्हाला सांगतो जे काय असेल तर पांढरं झालं, केशरी आणि पांढरे हे तुम्हाला जे काय असेल ते व्यवस्थित समजावून सांगतो याची पात्रता कोणती असणार आहे। तर त्यांना पांढरे रेशन कार्ड दिलं जातं, परंतु तुमचं जर काही कालांतराने उत्पन्न सुद्धा कमी झालं असेल, तुम्ही आधी सावकार होता परंतु काही कालांतराने तुमची परिस्थिती नाजूक झाली, तर बघा काय करायचं आहे, तुम्ही पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डमध्ये तुमचं पांढरं जे काय असेल ते रेशन कार्ड असेल तर ते पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डमध्ये कन्वर्ट सुद्धा करू शकता। परंतु म्हणजे आता आधी तुमचं उत्पन्न जास्त होते बघा, त्यामुळे तुम्हाला पांढरे रेशन कार्ड दिले होते, परंतु काय करणारे तुमची परिस्थिती गरिबीची झाली, तर आता तुम्हाला तुमचे रेशन कार्ड तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड काढता येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला मिळणारे 10 लाभ हे देखील किती असणार आहे हे सुद्धा नक्की बघा। बघा, हे झालं पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी। तुम्हाला आता पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी पात्रता बघणार आहे। त्यानंतर तुम्हाला 10 मोठे लाभ कोणते असणार आहे ते बघणार आहे। हे तुम्हाला पात्रता बघायचं कारण म्हणजे तुम्हाला आधी सरकार 2025 पासून आता पहिल्यांदा तुमचं जे काय असेल ते पात्रता चेक करणार आहे। तुमचे पात्रतेवरून मग तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला लाभ किती द्यायचा ते ठरवणार आहे। बघा, आता त्यानंतर पिवळ्या रेशन कार्डसाठी सरकारने पात्रता काय सांगितले आहे ते बघा। तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा तुम्हाला 2025 पासून पिवळे रेशन कार्ड वर्षानुवर्षे सुरू ठेवायचे असेल तर तुमची उत्पन्नाची मर्यादा 15,000 रुपयांपेक्षा कमी असली पाहिजे, तरच तुम्हाला 2025 पासून पिवळे रेशन कार्ड राहणार आहे। अन्यथा तुमचे रेशन कार्ड सरकारकडे जमा करायचे आहे। जर जमा केले नाही तर तुमच्यावरती शासनाकडून आता कारवाई सुद्धा होऊ शकते। 2025 पासून तुमचे उत्पन्न जर काय सांगितले मर्यादा बघा 15,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे, जर जास्त असेल तर तुम्ही हे कार्ड जे काय असेल ते पिवळे कार्ड तुम्ही जे काय असेल ते सरकारकडे जमा करायचे, नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। बघा, कोणती पात्रता आहे पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी बघा। आता सोबतच पिवळ्या रेशन कार्डसाठी दुसरी जी पात्रता आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, कोणती पात्रता आहे बघा, यामध्ये काय सांगितले आहे की तुमच्या घरातील कोणताही सदस्य वकील झालेला नसावा, सोबतच घरामधील कोणताही सदस्य डॉक्टर नसावा, सोबतच घरातील सदस्य CA सुद्धा नसल्या पाहिजे, तरच तुम्ही पिवळ्या रेशन कार्ड धारकासाठी तुम्ही 100% कार्डसाठी या पात्र ठरणार आहात। अन्यथा तुमच्या घरातील कोण वकील झालेले असेल, कोण डॉक्टर झालेला असेल किंवा कोण CA झालेला असेल तर तुमचं पिवळं रेशन कार्ड सरकारकडे तुम्ही जमा करायचं आहे। बघा, हे झालं पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी मर्यादा होती। आता त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड जे काय असेल ते केशरी, तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे केशरी रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड सांगतो। त्यानंतर सर्वात मोठे 10 लाभ कोणते सुरू करण्यात येणार आहेत ते सांगतो। आता केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे। तर बघा, केशरी रेशन धारकांसाठी उत्पन्नाची मर्यादा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, केशरी रेशन कार्ड धारकांना वर्षानुवर्ष केशरी रेशन कार्ड सुरू ठेवायचे असेल तर त्यांचे उत्पन्न 15,000 ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान असले पाहिजे, तरच त्यांना वर्षानुवर्षे केशरी रेशन कार्ड दिले जाणार आहे। 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुमचं सुद्धा नाव रेशन कार्डमधून कमी केले जाणार आहे, असं सुद्धा शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। बघा, 1 लाख रुपयापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला कमी लाभ सुरू होतील आणि तुम्हाला पांढरे रेशन कार्ड देता येईल असे म्हणले। सोबतच केशरी रेशन कार्डची दुसरी जी पात्रता आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, जर गाडी असेल तर आपले रेशन कार्ड तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये जमा करायचे आहे। अन्यथा शासनाच्या निदर्शनास तुमचं जे काय असेल शासनाच्या निदर्शनास आल्यास तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते। महत्त्वपूर्ण अशी स्टेटमेंट दिली आहे जर तुम्ही रेशन धारक असाल तर। बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्याकडे काय सांगितले, तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल किंवा तुमची परिस्थिती चांगली असेल
तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं रेशन कार्ड जे काय असेल ते बदलून घ्यायचं आहे, म्हणजे पांढरं घ्यायचं आहे। बघा आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला, आता तुम्हाला 10 मोठे लाभ कोणते मिळणार आहेत बघा। आता यामध्ये कोणकोणते 10 लाभ जे काय असेल ते मोठे लाभ मिळणार आहेत ते बघा। तुम्हाला शासनाकडून आता शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये आता नवीन वर्षापासून दिले जाणार आहेत। बघा तुम्ही जर गरीब कुटुंबातील असाल तर तुम्हाला पिवळे केशरी पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी हे बऱ्यापैकी काही यातील लाभ नसणार आहेत। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी हे सर्व लाभ आता असणार आहेत। बघा आता तुम्हाला शासनाकडून आता जे गरीब गरजू ज्या महिला आहेत ते त्या महिलांना आता शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये मोफत तुम्हाला नवीन वर्षापासून दिले जाणार आहे। सोबतच मोफत पिठाची गिरण मिळणार आहे। सोबतच ज्यांचे वय 60 किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असेल, तुमच्या घरातील कोण आजी आजोबा असेल 60 किंवा 65 वर्षे त्यांचं वय असेल, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत थेट महिन्याला 3,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पेन्शन दिली जाणार आहे। परंतु याची घोषणा 2025च्या बजेटमध्ये केली जाणार असल्याची दाट शक्यता सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। बघा तुम्हाला 3,000 रुपये जे कोणी तुमच्या घरातील वय किती सांगितले 60 ते 65 वर्षावरील जे कोणी असतील तुमच्या घरात 60 वर्षावरील, तर त्यांना 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। सोबतच शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेळी पालन योजना सुरू करण्यात येणार आहे। सोबतच राज्यातील जे भटकंती करणारे नागरिक असतील तर त्यांच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत उद्योगधंद्यासाठी लोन सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सोबतच 6वी योजना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला जे उद्योगधंदे आहे त्यासाठी लोन सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे। बघा पुढचे लाभ मोठे आहेत। बघा याच्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना आहे। अशा ज्या शासन विविध योजना असतात तर त्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्ड धारकांना दिला जात असतो। यामध्ये आता जो 2025 आहे त्याचे अर्थसंकल्प जाहीर होईल। त्या जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोफत गॅस देण्याचे सुद्धा सूत्रांकडून समजले आहे, त्यामुळे तुम्हाला मोफत गॅस देखील मिळणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत। ज्यांच्याकडे केशरी पिवळे हे रेशन कार्ड असेल तर असे 14 जिल्हे आहेत, तर त्या 14 जिल्ह्यांची नावे सुद्धा तुम्हाला आता समजणार नाही, परंतु तुम्हाला 14 जिल्ह्यांची नावे ही अर्थसंकल्प 2025 आहे त्यामध्ये तुम्हाला समजणार आहे। या जिल्ह्यामध्ये पैशांची वाटप जे काय असेल ते पैशांची वाटप 2025 पासून केले जाणार आहे। रेशन कार्ड धारकांना मोठमोठे लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत। 1 जानेवारी 2025 पासून यामध्ये तांदूळ शासनाने बंद केलेला आहे। तर तुम्हाला माहित असेल तुम्हाला तांदूळ गहू जे काय असेल ते काय यामधील तांदूळ बंद केले जाणार आहे। तर त्या तांदळाच्या ऐवजी 9 वस्तू आहेत। यांच्यामध्ये गहू, साखर, हरभरा, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मोहरीचे तेल आणि हळद आहे। तर अशा जीवनावश्यक वस्तू तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला आहे। अशा जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून तुम्हाला रेशन दिले जाणार आहे। सोबतच 9वा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि 10वा लाभ सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। आता हे 2 लाभ तर ते 2 लाभ रेशन कार्डची KYC केल्यानंतर समजणार आहे। तुम्हाला आता लास्ट तारीख दिली आहे ते म्हणजे 31 डिसेंबर। तुम्ही 31 डिसेंबरच्या आत तुमचं रेशन कार्डचं EKYC तुम्हाला करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला नवीन अर्थसंकल्प 2025 येतो, त्यामध्ये तुम्हाला 2 मोठे लाभ कोणते द्यायचे ते घोषणा होणार आहे। सध्याचे 8 लाभ आले आहेत, तर त्या 8 लाभासाठी जर तुम्हाला अर्ज करायचे असतील तर या रेशन कार्ड संबंधित सर्व अपडेट करणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे अपडेट तुम्हाला आता करावं लागेल, अन्यथा शासनाच्या निदर्शनास आल्यास तुमच्यावरती शासनाकडून कारवाई होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला जर हे 10 लाभ घ्यायचे असतील तर तुम्हाला थोडा आता थांबावं लागणार आहे, कारण आता 2025चं जे काय असेल ते नवीन वर्ष सुरू होतं, त्यानंतर लगेचच तुम्हाला 2025चं जे बजेट येईल त्यानुसार तुम्हाला आता हे लाभ दिले जाणार आहेत। सोबतच तुमचे रेशन कार्ड जप्त सुद्धा केले जाणार आहे। जर रेशन कार्डची KYC केली नाही, चुकीच्या पद्धतीने तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही पांढरे तुमचे जे काय असेल ते पिवळे केशरी रेशन कार्ड असेल घेत असाल, जर तुमचे पांढरे आधीपासून रेशन कार्ड असेल, तुमचे उत्पन्न जास्त असून सुद्धा पिवळे केशरी रेशन कार्ड तुम्ही आतनं पैसे देऊन जर काढले असेल तर तुमच्यावर आता कारवाई सुद्धा केली जाणार आहे, रेशन कार्ड जप्त सुद्धा केले जाणार आहे। त्याच्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो, 7/12 जमीन असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल अशी कागदपत्रे घेऊन 31 डिसेंबरच्या अगोदर KYC करणं गरजेचं आहे। त्यामुळे KYC नक्की करून घ्या। घेतलं असेल तर चांगलं आहे, नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा शासनाकडून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते। तर बघा असे काही जे रेशन कार्ड धारक आहेत
जे रेशनधारक आहेत तर ते रेशन धान्य स्वस्त दुकानदाराकडून धान्य घेतात आणि ते धान्य जवळच्या दुकानामध्ये विकून टाकतात असे सुद्धा भरपूर निदर्शनास आले आहे। काही जे काय करतात, जे दुकानदार असतात तर ते खोटे रेशन कार्ड काय असेल ते काढतात, पिवळे केशरी, व त्यानुसार ते धान्य घेतात व जवळच्या दुकानामध्ये हे स्वस्त धान्य नेऊन विकतात असं शासनाचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे त्यांनी ई-KYC करण्यास सांगितले आहे। जर तुम्हाला हे 10 लाभ जर पाहिजे असतील तर सर्वात मोठे लाभ 10 हे तुम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्प 2025 पासून सुरू करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला थोडा आता थांबावं लागेल, तुम्हाला हे 10 लाभ जे काय असेल ते मिळणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।